नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मनोज जरांगे पाटलाविषयी एक नवीन अपडेट. थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, शरीर कधी जाईल? मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान. चला पाहूया. हे नाव गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. मराठा आरक्षणासाठी आंदोलन, त्यानंतर उपोषण, सरकारची अनेक फेऱ्यामध्ये केलेली चर्चा, निवडणूक लढण्याची घोषणा आणि शेवटी माघार, अशा अनेक गोष्टींमुळे मनोज जरांगे पाटील कायमच चर्चेत राहिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ऐनवेळी घेतलेली माघार राजकीय वर्तुळात तर्कवितर्कासाठी कारणीभूत ठरली. तरी जरांगे पाटील वेगवेगळ्या भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मध्ये एका संवादादरम्यान त्यांनी एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. TV9 या संदर्भात दिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले होते. पण उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री त्यांनी अचानक माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे उमेदवारांची पंचाईत झाली. त्यांनी अर्ज माघारीला घेतले. पण यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे निश्चित केले जाऊ लागले. निवडणुकीत कुणाला पाडायचं, कुणाला जिंकायचं या संदर्भात त्यांनी केलेली विधानं चर्चेत आल्यानंतर आता त्यांनी "मी आता थोड्याच दिवसाचा पाहुणा" हे केलेलं विधान मराठा समाजाची चिंतेचा विषय आहे. मनोज जरांगे पाटलांनी लासलगावमध्ये मराठा समाजातील लोकांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यंदाच्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य केलं. मात्र त्याच वेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत केलेलं विधान कार्यकर्त्यांची चिंता वाढवणारं ठरलं आहे. "मी तुमच्या थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये. माझ्या समाजाचं आरक्षण लांबू नये, अशी माझी इच्छा आहे," असं जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले. सलाईन लावावी लागते. तुम्हाला आधीपासून सांगतोय, कारण हे शरीर आहे कधी जाईल माहीत नाही. तुमच्यात किती दिवस राहीन हे मलाही सांगता येत नाही. शरीर कधी धोक्यात येईल सांगता येत नाही. उपोषणं केली, त्या उपोषणामुळे मला चालताना उतरताना त्रास होतो, अशा शब्दांना मनोज जरांगे पाटलांनी यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विधानामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क केले जाऊ लागले आहेत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.